आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईत परळमध्ये गॅस वाहिनीला आग लागल्यामुळे क्रिस्टल टॉवर भागातील वीज पुरवठा बाधित झाला। आगीमुळे विद्युत रोहित्र पेटले। भुलेश्वर दुर्घटनेत जीव गमावलेल्या संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी यांच्या कुटुंबियांची ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांनी भेट घेतली। या सांत्वनपर भेटीत महेश सावंत यांनी संकेत आणि ब्रिजेश यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली। मुंबईत मालाडमध्ये 1000 रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकवल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं। तर मुंबई उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष प्रमोद मिश्रा यांच्या पुढाकाराने प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला। मुंबईतील आरे कॉलनी पिकनिक पॉइंट परिसरात बिबट्यानं पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। भक्ष्याच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं कुत्र्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्याचा थरा सीसीटीव्हीत चित्रित झालाय। नवी मुंबईतील नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या वेळी नशेखोरांचा मोठ्या प्रमाणावर वावर पाहायला मिळतोय। रात्रीच्या वेळी याच नशेखोरांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। प्रवाशांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे। नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे। मंत्री गिरीश महाजनांनी तात्काळ मदत पोहोचवण्याचे आदेश दिले। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी सुट्या तेलावरील नियम नवे नाहीत, मी केवळ त्याची अंमलबजावणी करतोय असं स्पष्ट केले। खाद्यतेलात भेसळ होऊ नये आणि नागरिकांना सुरक्षित तेल मिळावं एवढाच उद्देश निर्णयामागे असल्याचं मुंढेंनी म्हटलंय। नगर मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी संताप व्यक्त केला। रस्त्याचं रखडलेलं निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात संजय काळेंनी 110 किलोमीटर अर्धनग्न पायी आंदोलन सुरू केलंय। पिंपरी चिंचवडमध्ये सर्वधर्म समभावाचं उदाहरण पाहायला मिळालं। तातवडे इथं नरसिंह गोविंदा पथकात मुस्लिम गोविंदांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। या उत्सवात प्रत्यक्ष सहभागी होऊन मानवी मनोरे रचण्यात मिळणारा आनंद मोठा असल्याचं या गोविंदांनी म्हटलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या थकीत देयकांमुळे कंत्राटदारांना आत्महत्या केली असा कंत्राटदार संघटनेकडून दावा करण्यात आलाय। आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदारांना टोकाचं पाऊल उचललंय। नवी मुंबई महानगरपालिकेनं अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे। कारवाई दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्याला खडे बोल सुनावलेत। पुण्यात पाषाण रोडवर सुतारवाडी परिसरात नव्यानं टाकलेल्या ओल्या कॉन्क्रीटला रस्ता समजून चालकांना त्यावर चारचाकी नेल्याचा प्रकार घडलाय। रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी योग्य बॅरिकेटिंग आणि सूचना फलक नसल्यानं हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांनी आत्महत्या केली। आतापर्यंत कंत्राटदाराचा 7वा बळी केलाय। येत्या 8 दिवसात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा कंत्राटदार महासंघानं सरकारला दिलाय। मुंबईकडे जाणाऱ्या 2 एक्सप्रेस दादर ठाण्यापर्यंत धावणारे सीएसएमटीतील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 वर काम सुरू असल्यानं मध्य रेल्वेनं 2 एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवासात बदल केला आहे। प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती दधी सायबर फसवणुकीची शिकार झाली। रक्षाबंधनाची शॉपिंग करताना पेमेंटच्या वेळी तिच्या बँक खात्यात पैसे नसल्याचं तिच्या लक्षात आलं। त्यानंतर तिनं सायबर पोलिसात तक्रार दाखल केली। नवी मुंबईच्या खारकर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड बारमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं रेल्वे वाहतूक ठप्प झाली। या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र अचानक रेल्वे सेवा थांबल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। पिंपरी चिंचवडमध्ये शाळेजवळील अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेनं अतिक्रमण कारवाई केली। शाळेपासून 100 मीटर परिसरात असणाऱ्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया।